मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राणे बंधूंमध्ये ट्विटर वॉर। सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाईंना निलेश राणेंचे धमकावण्याचे मेसेज, तर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही, नितेश राणेंची पोस्ट। उद्धव ठाकरेंच्या सेनेचा आज षण्मुखानंद मध्ये वर्धापन दिन सोहळा। आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीवर बोलणार असल्याची माहिती। शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील। ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। राज ठाकरेंशी युती केली तर फायदाच होईल। माजी नगरसेवकांचा मातोश्रीवरील बैठकीत सूर, सर्वांना विश्वासात घेऊनच निर्णय घेणार, उद्धव ठाकरेंचा शब्द। वरळी डोममध्ये एकनाथ शिंदेंचा मेळावा। 59व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेकडून मेळाव्याचा टीझर जारी। जे सोबत येतील त्यांना घेऊ, नाही तर एकाकी लढू। शिवसेना गुजरात व्यापारी पॅटर्न पुढे झुकणार नाही। फडणवीस राज भेटीवरून सामनातून भाजप, शिंदेंच्या सेनेवर टीका। बारामतीतील मुख्य पीडीसीसी बँक रात्री 11 वाजता सुरू असल्याचं समोर। बँकेत माळेगाव कारखान्याच्या मतदार याद्या असल्याचा आरोप। बँकेचे अधिकारी सभासदांच्या याद्या घेऊन काय करत होते, रंजन तावरेंचा सवाल। मंत्री गोगावले अघोरी पूजेनं पुन्हा वादात। दादा गटाच्या सूरज चव्हाणांकडून दुसरा व्हिडिओ ट्विट करत अघोरी पूजेचा आरोप। यापूर्वी वसंत मोरेंकडूनही एक व्हिडिओ समोर आणत आरोप। बीएमसी निवडणुकीत श्रीकांत शिंदे आदित्य ठाकरेंना आव्हान देणार। श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वात शिंदेंची शिवसेना बीएमसी निवडणूक लढणार। मुंबई आणि उपनगरमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार। दादर, लोअर परेल, सायनसह ठाण्यातही पावसाची हजेरी। मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल 10 मिनिटं उशिराने। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याला ऑरेंज अलर्ट जारी। पुढील 48 तासात हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा अंदाज। देहूच्या इनामदार वाड्यातून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार। आज पालखी अकुर्डी इथल्या विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार। एअर इंडियाकडून 20 जून ते जुलैच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 15% कपात। अहमदाबाद लंडन विमानाच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचा निर्णय। निसर्ग साहित्यात मोठं योगदान असलेल्या मारुती चितमपल्ली यांचं निधन। मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांकडून चितमपल्ली यांना श्रद्धा। पुणे जिल्ह्यातील 16,000 हेक्टरला पावसाचा फटका। 884 गावांमधील 50,588 शेतकऱ्यांचं नुकसान। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं। त्र्यंबकेश्वरमध्ये प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्टवर। आता भारतात फाल्कन 2000 बिझनेस जेट्स बनणार। अनिल अंबानींची फ्रेंच कंपनीसोबत भागीदारी। नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसमध्ये निर्मिती होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून कराराचं स्वागत। महिला एकदिवसीय विश्वचषकात 5 ऑक्टोबरला भारत पाकिस्तान लढत, तर 2026 मध्येही इंग्लंडमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकातही पुन्हा भिडणार। पाकिस्तानचा आर्मी चीफ असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। व्हाईट हाऊसमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती। इस्रायलने हल्ला करून मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।